घटनेतील कलमानुसार निर्णय द्यावा. बाहेर आम्ही काय बोलतो त्याच्यावर निर्णय घेऊ नये. आपण घटनेचे चौकीदार आहात ना. 10th शेड्यूल नुसार निर्णय द्यावा. आम्ही जे काय बोलतोय ते चुकीचं असेल तर आम्हाला शिक्षा द्यावी. सगळं सांगितलं हे कसं चुकीचं आहे, पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली. काय फाटली? फाटली. तुम्ही युवकांना झुरळं बोलू शकता, कॉक्रोच बोलू शकता, तुम्ही कोणावर काही टीका टिप्पण्या करू शकता. मग या देशाचा नागरिक म्हणून आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तुम्ही जोपर्यंत न्याय देत नाही, जोपर्यंत तुम्ही दबावाखाली तारखावर तारखा देत आहात, जोपर्यंत निवडणूक आयोग हा गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं गुलाम म्हणून काम करतोय, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. तोपर्यंत आम्ही लोकशाहीसाठी आमच्या भूमिका मांडत राहणार. माझं असं म्हणणं आहे, त्यांनी घटनेतील कलमानुसार निर्णय द्यावा. बाहेर आम्ही काय बोलतो त्याच्यावर निर्णय घेऊ नये. आपण घटनेचे चौकीदार आहात ना. 10th शेड्यूल नुसार निर्णय द्यावा. आम्ही जे काय बोलतोय ते चुकीचं असेल तर आम्हाला शिक्षा द्यावी. तुमचं मत आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग या ज्या काही यंत्रणा दबावाखाली आहेत, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली आहेत, त्या तसं नसतं तर आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष एखाद्या आयऱ्यागराच्या हातात गेलाच नसता ना. किंवा शरद पवारांचा पक्ष त्यांच्या हयातीत अजित पवारांना दिलाच नसता. कोणत्या घटनेच्या कलमानुसार दिला? चंद्रचूडाने सगळं सांगितलं हे कसं चुकीचं आहे, पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली. काय फाटली? फाटली. असे फट्टू न्यायाधीश जर सर्वोच्च पदावर बसले असतील तर लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून, घटनेचे संकेत पायदळी तोडून तुम्ही न्यायदान करणार असाल तर आमच्या सरकारला न्याय कसा मिळेल? मग आम्ही बोलायचं नाही. तुम्ही युवकांना झुरळं बोलू शकता, कॉक्रोच बोलू शकता, तुम्ही कोणावर काही टीका टिप्पण्या करू शकता. मग या देशाचा नागरिक म्हणून आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.